मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची या महिन्यात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्ट ऐवजी 8 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार। खटला लवकर संपवायचा आहे अशी कोर्टाने टिप्पणी केली असतानाही सुनावणी लांबणीवर। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडते। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश भूषण गवई यांना विनंती। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना केली होती मारहाण। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी काँग्रेसनं सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स? अंजली दमानी यांची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका। नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची धुरा सांभाळणार। मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समितीची स्थापना। सुनील तटकरेंनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावले यांचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचाही दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचं उत्तर। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यासह 4 अटक। अनधिकृत इमारतींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून मोठी कारवाई। आज सेशन कोर्टात हजर केलं जाणार। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीच्या विहार क्षेत्राचा आणि 4 पादचारी भुयारी मार्गाचा आज लोकार्पण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण होणार। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील 556 नागरिकांना आज नव्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत चाव्यांचं वाटप होणार। आदित्य ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। राज ठाकरेंनी मुंबईतील निवडक शाखाध्यक्षांची बैठक बोलावली। सकाळी 9 वाजता वांद्र्यातील एमआयची क्लबमध्ये बैठक होणार। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। मृत व्यक्तींसोबत चहा पिण्याची संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे धन्यवाद। ट्विट करत राहुल गांधी यांचा खोचक टोला। बिहारमध्ये मतदार यादीत मृत घोषित केलेल्या व्यक्तींनी राहुल गांधींची भेट घेतली। चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय सरकारनं घेतलेला नाही। ठाकरेंच्या काळात देखील असाच जीआर निघालेला। विरोधकांनी मूर्खपणा बंद करावा, कुणी काय खावं हे ठरवण्यात सरकारला रस नाही, फडणवीसांचं उत्तर। राज्य सरकारनं एअर इंडियाच्या खरेदीची रक्कम न दिल्याचं समोर। 1601 कोटी रुपयांना एअर इंडियाची इमारत खरेदी केल्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती। खरेदीची रक्कम न दिल्यामुळे अद्यापही इमारतीचा ताबा मिळाला नसल्याचं समोर। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी हैराण झालेल्या प्रवाशांना तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार। तर कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्न पार पडावा यासाठी 900 पोलीस तैनात असणार। अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रा यांच्यावर 60 कोटींची फसवणुकीचा गुन्हा। सदर प्रकरण जुहू पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग। आयसीआयसीआय बँक अखेर नमली। टीकेनंतर मिनिमम बॅलन्सच्या निर्णयात बदल। शहरी आणि महानगरांमधील खातेधारकांना 50,000 ऐवजी 15,000 मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं विविध देशांच्या वाणिज्य दूतांसोबत स्नेहभोजन। स्वातंत्र्य दिनानिमित्त हॉटेल ट्रायडंटवर स्नेहभोजन संपन्न। अजित पवारांसह विविध मंत्र्यांची उपस्थिती। माधुरी हत्तीन प्रकरणाची सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाहीच। कोर्टाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नसल्यानं नव्या तारखेकडे लक्ष। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।